नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। महत्वाची बातमी आपण पाहतोय। सैफ अली खानच्या फॉर्च्यून हाइट्स मध्ये राहत होता। डीसीपी कडून ही माहिती देण्यात आलेली आहे। काल रात्री उशिरा एक व्यक्ती सैफच्या घरी शिरला अशी माहिती डीसीपी यांच्याकडून देण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तीने सैफच्या मोलकर्णी सोबत वाद घातला। सैफने शांत करण्याचा प्रयत्न केला असता अज्ञाताकडून 6 वार करण्यात आले अशी माहिती डीसीपी यांच्याकडून देण्यात आलेली आहे। तर नेमका आता त्या ठिकाणी काय घडलेलं असावं, वाद नेमका कसा झाला, तर सैफ अली खानच्या खारच्या फॉर्च्यून इमारतीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। 12व्या मजल्यावर हा अज्ञात व्यक्ती कसा आला या अनुषंगाने तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। या अज्ञात व्यक्तीने सैफच्या मोलकर्णीसोबत सुरुवातीला वाद घातला। आवाज ऐकू आला, त्याच्यामुळे सैफ अली खान हा जागा झाला आणि तो सुद्धा त्या ठिकाणी पोहोचला। त्याने सुद्धा चोरासोबत वाद त्याचा झाला। मात्र यावेळेला त्या अज्ञाताकडून सैफ अली खानवर 6 वार करण्यात आलेले आहेत। अज्ञात व्यक्तीने सैफच्या मोलकर्णीसोबत वाद घातला अशी माहिती डीसीपी यांच्याकडून देण्यात आली आणि सैफने शांत करण्याचा प्रयत्न केला असता अज्ञाताकडून 6 वार करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये सैफ अली खान जखमी झालेला आहे। त्याच्यावर 6 वार करण्यात आले। 2 वार हे गंभीर आहेत, खोलवर जखमा गेलेल्या आहेत आणि त्याच्या मणक्याला सुद्धा दुखापत झालेली आहे। सैफच्या घरामधल्या 3 कर्मचारी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांची कसून चौकशी जी आहे ती केली जाते। त्यांच्याकडचे मोबाईल सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि सर्वच अनुषंगाने आता पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये सध्या शस्त्रक्रिया जी आहे ती केली जाते। बांद्रा वाले देंगे ना आपको, बांद्रा वाले। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अक्षय, ऋषाली, सध्या पोलिसांची चौकशी जी आहे ती सैफ अली खान यांच्या इमारतीमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक पथकं गुन्हे शाखेची आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तैनात बनवण्यात आलेली आहेत आणि चोराचा शोध घेण्याकरता देखील काही गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते निघालेलं आहे आणि आता पोलीस जे आहेत ते कोणत्या मार्गाने चोर जो आहे तो सैफ अली खान यांच्या इमारतीमध्ये आलेला या सगळ्या संदर्भाची चौकशी करतात। परंतु सैफ अली खान बुधवारी अडीच वाजता त्यांच्या मुंबईतल्या या संपूर्ण घरी आलेला होता आणि या संपूर्ण घरामध्ये पोलीस चोराबरोबर सैफ अली खान यांची झटापट झाली। त्यावेळेस 6 वार जे आहेत ते चाकूच्या साहाय्याने चोराने सैफ अली खान यांच्यावरती केलेले होते। त्यांच्या पाठीवरती, मानेवरती आणि डोक्यावरती असे वेगवेगळे वार जे आहेत ते चाकूने चोराकडनं करण्यात आले आणि त्यानंतर ह्या संपूर्ण हल्ल्यानंतर संपूर्ण गोंधळ उडालेला होता आणि 3:30च्या दरम्यान सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावरती संपूर्ण उपचार जे आहेत ते लीलावती हॉस्पिटलमध्ये होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यावरती आता शस्त्रक्रिया होताना देखील पाहायला मिळत आहेत। जे लीलावती हॉस्पिटलचे जे महत्त्वाचे डॉक्टर्स आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। परंतु आता ही घटना घडल्यानंतर तो चोर नेमका कशा पद्धतीने इमारतीमध्ये आलेला होता या सगळ्या संदर्भाची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून होताना पाहायला मिळत आहेत। कारण की या चोराला या इमारतीमध्ये येण्याचा मार्ग कुणी दाखवला, त्याला कोणी ॲक्सेस कार्ड दिलेलं होतं लिफ्टचं, की तो पायऱ्या चढून 12व्या मजल्यापर्यंत गेलेला होता। या सगळ्या संदर्भाची इत्थंभूत चौकशी जी आहे ती आता गुन्हे शाखेच्या पोलिसांकडनं क्या बोल के गया था वो अंदर सर? कौन है सर? सर बताया जा रहा है कि नौकरानी से मिलने के लिए गया था सर। सर कुछ बेसिक जानकारी दे दीजिए सर। सर एक छोटा सा बेसिक जानकारी, क्या बोल के अंदर गया था, वो कौन शख्स था? तो आप देख सकते हैं जो मुंबई पुलिस के अधिकारी है फिलहाल इस पर कुछ भी बात करने के लिए तैयार नहीं है। हम जानना चाहेंगे पुलिस से। बेसिक बता दीजिए सर, कौन था बेसिक? सर बेसिक बता दीजिए। फेलियर ऑफ मुंबई पुलिस। एक बॉलीवुड एक्टर के थोड़ी जानकारी क्या किया गया सर थोड़ी डिटेल। तर या ठिकाणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती दिलेली नाही। सकाळच्या वेळची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, ज्यावेळेला मुंबई पोलिसांचं पथक पोहोचलेलं होतं आणि सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांचे मोबाईल ताब्यात घेतलेले आहेत। मोलकर्णीवर वार झालेले आहेत, तिच्यावर सुद्धा लीलावती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मात्र या सर्व झटापटीमध्ये या चोरानं सैफ अली खानवर 6 वार केलेले आहेत। त्याच्यामधल्या 2 खोलवर जखमा झालेल्या आहेत आणि मणक्याला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे।
मी नाही, पण वो सीनियर बताएंगे किती नहीं पथकं या सगळ्या प्रकरणामध्ये तैनात करण्यात आली आहेत आणि चौकशी मेरे सुरू जो आहे. सीनियर CCTV सीनियर आए किती थे आहेत या संपूर्ण इमारतीला?